नमस्कार मित्रांनो, डिफेन्स फॅक्टरी मराठी या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। इंडियन आर्मी मध्ये एएससी म्हणून नवीन एक भरती आलेली आहे। परमनंट ही भरती असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फक्त 10वी पास वरती तुम्हाला फॉर्म भरता येणार आणि वय सुद्धा जसं अग्निवीर भरती किंवा इतर भरत्यांमध्ये 17.5 ते 21-22 वर्ष असतं, पण इथं वयाची अट ही 18 ते 25 वर्ष आणि काही पदांसाठी 18 ते 27 वर्षापर्यंत असणार आहे। म्हणजे तुमचं वय जास्त असेल, उंची कमी असेल, पात्रता सुद्धा कमी म्हणजे 10वी पासच असेल तर तुमचं इंडियन आर्मी मध्ये जाण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं। म्हणून तुमचे जे मित्र ज्यांची 10वी झालेली आहे त्यांना सुद्धा व्हिडिओची लिंक शेअर करा, कारण या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल माहिती आपण बघणार आहे की या भरतीची निवड प्रक्रिया काय असते, परीक्षेमध्ये काय असतं, फिजिकल काय असतं, संपूर्ण माहिती। ठीक आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता फॉर्म भरण्याची शेवटची तारीख किती असणार या भरतीची तर 4 सप्टेंबर असणार आहे। बघा किती असणार, 4 सप्टेंबर। आणि हा फॉर्म ऑफलाईन पद्धतीने म्हणजे साऊथचं जे सेंटर आहे त्या सेंटरला तुम्हाला काय करायचं आहे, फॉर्म तिथं जाऊन भरू शकतात किंवा दुसरा एक पर्याय तुम्हाला स्पीड पोस्टनं फॉर्म पाठवणं। तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे, तो फॉर्म भरल्यानंतर स्पीड पोस्टनं पाठवून द्यायचा आहे, जेवढ्या लवकर पाठवतील, कारण 4 सप्टेंबरच्या अगोदर तो फॉर्म तिथं पोहोचणं गरजेचं आहे। ठीक आहे, मग आज पोहोचवा, तुम्ही उद्या लिहा, भरा आणि त्या स्पीड पोस्टला पाठवून द्या, जेवढं लवकर होईल तेवढं लवकर, पण 4 सप्टेंबरच्या अगोदर। त्यानंतर पात्रता काय लागणार आहे तर एवढे सगळे ट्रेड आहे बघा। यामध्ये सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर म्हणून महत्वाचं पद आहे, त्याच्या 3 जागा आहे, 10वी पास आणि डिप्लोमा इन कॅटरिंग। कॅटरिंग मध्ये तुमचा डिप्लोमा झाला असेल आणि 10वी पास झालेली असेल तर ह्या 3 जागा फक्त तुमच्यासाठी असणार आहे। त्यानंतर कुक म्हणजे खाना बनाने वाले जे होते ना त्यांच्यासाठी 10वी पास आणि त्याचबरोबर काय असणार आहे, नॉलेज ऑफ इंडियन कुकिंग। इथे तुम्हाला काही सर्टिफिकेट नाही लागणार आहे, फक्त जेवण बनवता आलं पाहिजे थोडंफार, नंतर हळूहळू तुम्ही शिकून जाणार आहे। ठीक आहे, त्यानंतर एमटीएस खूप चांगली पोस्ट ही असणार आहे, ग्रुप सी च्या पोस्ट आहे बरं का, या सगळ्या चांगला पगार असतो या सगळ्या त्या ठिकाणी पोस्टला। आणि 10वी पास फक्त पात्रता दिलेली आहे बघा। जास्त पदासाठी फक्त 10वी पास लागणार आहे, 1-2 पदासाठी फक्त काय माहिती का, आयटीआय पाहिजे तुमचा किंवा हे तुमचं डिप्लोमा वगैरे त्या ट्रेडमध्ये झालेला पाहिजे। त्यानंतर सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर ओजी म्हणून 6 पोस्ट आहे, यामध्ये 10वी पास पाहिजे आणि तुमच्याकडे लायसन्स पाहिजे आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे। ठीक आहे, त्यानंतर पुढे क्लीनर म्हणून आहे बघा, साफसफाई, 10वी पास फक्त। त्यानंतर ट्रेडमॅन मेट म्हणून आहे लेबर, 8 पोस्ट आहे, फक्त 10वी पास पात्रता दिलेली आहे। फायर इंजिन ड्रायव्हरच्या 3 जागा आहे, 10वी पास आहे आणि 3 वर्षाचा ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स लागणार आहे, म्हणजे तुम्हाला लायसन्स त्या ठिकाणी लागणार आहे। फायरमॅन 24 जागा आहे फायरमॅनच्या आणि 10वी पास पात्रता आहे आणि फिजिकल स्टँडर्ड्स म्हणजे तुम्ही मजबूत पाहिजे एवढं त्यांचं म्हणणं आहे। इथं खाली सुद्धा तोच क्रायटेरिया आहे, 14 जागा आहे। अशा एकूण 62 जागा या भरतीमध्ये असणार आहे आणि 62 पैकी 1 जागा मिळवण्याची संधी तुमच्याकडे आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने पात्रता लागणार आहे बघा। वयाची अट काय असणार आहे बघा, संपूर्ण जे काही पद आहे त्यामधले त्या पदासाठी 18 ते 25 वर्ष वयाची अट दिलेली आहे। किती दिलेली आहे, 18 ते 25 वर्ष। 1 2 3 4 5 6 7 8 पदासाठी 18 ते 25 वर्ष जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी असणारे। ओबीसीच्या विद्यार्थ्यांना 3 वर्षाची सूट मिळणार आहे, म्हणजे त्यांच्यासाठी 18 ते 28 वर्ष आणि एससी एसटीच्या मुलांना 5 वर्ष सूट, म्हणजे त्यांच्यासाठी 18 ते किती 30 वर्ष। आणि तुम्हाला जर या पदासाठी फॉर्म भरायचा असला सिव्हिलियन मोटार ड्रायव्हर ओजी म्हणून, त्याच्या 6 पोस्ट आहे, त्याच्यासाठी तुम्हाला वयामध्ये अजून सूट मिळणार आहे, म्हणजे जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 18 ते 27 वर्ष असणार आहे। याच्यामध्ये 3 प्लस केले तर 18 ते 30 ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि 18 ते 32 आपल्या एससी एसटीच्या मुलांसाठी असणार। अशा पद्धतीने वयाची अट लागणार आहे बघा। आता फिजिकल मध्ये उंची किती लागणार आहे तर फक्त 165 सेंटीमीटर उंची लागणार आहे। किती, 165 सेंटीमीटर उंची त्या ठिकाणी लागणार आहे आणि एसटीच्या मुलांना 2.5 सेंटीमीटर वयामध्ये सूट सुद्धा मिळणार आहे। ठीक आहे, उंची छाती बघा, छातीचं ते तुमचं त्या ठिकाणी क्लिअर होऊन जात असतं 81 आणि फुगवून समजा 85, 81 पॉईंट समथिंग काहीतरी आहे आणि फुगून तुम्हाला 85 पॉईंट त्या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर बघा पुढे आपण जाऊया, निवड प्रक्रिया कशी होत असते तर सर्वात अगोदर यामध्ये तुमचं फिजिकल घेतलं जात असतं। काय घेतलं जात असतं, फिजिकल घेतलं जात असतं। त्यानंतर तुमची लेखी परीक्षा घेतली जात असते, पण ती जास्त गुणांची नसते, कुठेतरी तुम्हाला 30 गुणांचा जास्तीत जास्त 50 गुणांचा पेपर दिला जात असतो, त्यामध्ये बीजीके एक महत्वाचा विषय असतो। ठीक आहे, त्या आणि तुम्ही त्या ट्रेड बद्दलची एक थोडीशी परीक्षा तुमची घेतली जात असते। ठीक आहे, तर अशा पद्धतीने फिजिकल, त्यानंतर तुमचं असतं बघा लेखी परीक्षा, मग काही पदांसाठी तुमचं मेडिकल सुद्धा होत असतं आणि नंतर मग इकडे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि संपूर्ण प्रोसेस झाल्यानंतर फायनली तुमचं त्या ठिकाणी काय होत असतं, या भरतीमधून सिलेक्शन होत असतं। ओके, ठीक आहे। आता फिजिकल मध्ये काय असतं सुरुवातीला तर तुम्हाला 1600 मीटर रनिंग
1600 मीटर रनिंग तुम्हाला 6 मिनिटामध्ये क्वालिफाय करायची. 6 मिनिटाच्या आत 1600 मीटर तुमचं कव्हर झालं पाहिजे. त्यानंतर अजून एक इथं काय करतात माहिती ते, तुमच्याकडे 60 किलोची एक बॅग देतात. त्या बॅगमध्ये काय असते, वाळू असते, सँड बॅग ज्याला म्हणतो आपण. 60 किलोची एक बॅग देतात, त्यामध्ये वाळू भरलेली असते, वाळू भरलेली गोणी 60 किलोची, आणि ती घेऊन तुम्हाला कुठे जायचं असतं माहिती का, 200 मीटर पळायचं असतं. आणि 100 सेकंदामध्ये, खूप जास्त वेळ आहे, 100 सेकंद म्हणजे 1.5 मिनिटापेक्षा जास्त वेळ आहे, आणि जायचंय 200 मीटर. आपण साधं जरी 200 मीटर पळायला गेलो तर आम्ही 20, 25, 30 सेकंदामध्ये जास्तीत जास्त कव्हर करणार आहे. 30 सेकंदामध्ये जास्तीत जास्त 200 मीटर कव्हर करणार तुम्ही ना. तुम्हाला 100 सेकंद दिल्या जात आहे, पण तुमच्याकडं बॅग असणार आहे 60 किलोची. ठीक आहे, एवढं महत्वाचं असणार आहे बघा. ठीक आहे, आलं का लक्षामध्ये. त्यानंतर पुढे जाऊया. फिजिकल झाल्यानंतर तुमची एक्झाम होणार आहे. एक्झाम मध्ये तुम्हाला जीके हा विषय महत्वाचा असणार आहे, आणि ट्रेड बद्दलचे काही प्रश्न विचारले जाणार आहे बघा. कशाबद्दलचे, ट्रेड बद्दलचे प्रश्न विचारले जाणार आहे. ठीक आहे, आता या भरतीमध्ये सॅलरी किती मिळत असते, काम काय असतं, तर सॅलरी तुम्हाला सुरुवातीला 35 ते 40 हजाराच्या दरम्यान मिळणार आहे, पण नंतर हीच पगार वाढून तुमची 70-80 हजारापर्यंत सुद्धा जात असते बघा. आणि आता 8व्या वेतन आयोगानुसार सुरुवातीलाच तुमचा जो की पगार आहे हा 60-65 हजाराच्या आसपास असणार आहे. खूप जास्त पगार असतो यांना. ग्रुप सी ची ही पोस्ट आहे, आणि तुम्हाला बॉर्डरवरती लढायला वगैरे जायचं नसतं. फक्त जे आपले आर्मी भाऊ आहे, ठीक आहे, त्यांच्यासाठी काय करावं लागत असतं तेच काम तुम्हाला सांगतोय आता. जे वेगवेगळे ट्रेड आहे ना, खाना बनवणं, कुक म्हणून ट्रेड आपण बघितलं, एक पद कुकचं आहे बघा. मग खाना बनाना पडता है भाई, जेवण बनवून द्यावं लागत असतं त्यांना. दुसरं एक सफाई म्हणून साफसफाई करावं लागत असते व्यवस्थित, त्याचे 2-4 पद आहे. ठीक आहे, म्हणजे हेच तुम्हाला कामं करावं लागत असतात, सोपे सोपे सोपे. अलग लक्षामध्ये. अशा पद्धतीनं पगार सुद्धा चांगला असतो. सगळी माहिती तुम्हाला सांगितलेली बऱ्यापैकी. अजून तुमची काही अडचण असली तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा, आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांची 10वी झालेली आहे त्यांनी नक्की फॉर्म भरा, कारण खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही परमनंट भरती आहे. कशी भरती आहे, परमनंट भरती आहे. मग इंडियन आर्मीमध्ये परमनंट भरती व्हायचं असेल तर या भरतीचा फॉर्म भरा, आणि या भरतीच्या अजून माहितीसाठी, अपडेटसाठी आपल्या डिफेन्स फॅक्टरी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या ज्या मित्रांची 10वी झाली असेल त्या मित्रांना हा व्हिडिओ सुद्धा त्या ठिकाणी शेअर करायचा आहे. ठीक आहे, ओके, धन्यवाद.